नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मित्रांनो एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना आता अगदी आतुरता लागलेली आहे स्पर्धेचा निकाल. शेवटी अर्णव आणि ईश्वरी ही स्पर्धा तर जिंकणार आहे, परंतु ह्या स्पर्धेमध्ये आता एक असं भयानक घटना घडणार आहे आणि त्या घटनेमध्ये मात्र वल्लरीचं सत्य तर समोर येणार तर आहेच, परंतु आता कुणाच्या जीवावर मात्र आता संकट येणार आहे आणि ह्या संकटातून मात्र ईश्वरी अर्णवला कसं वाचवणार आहे. परंतु अर्णवला वाचवता वाचवता ईश्वरीने आपलं जे काही हे संकट आहे तर ते आपल्या जीवावर ओढवलेलं आहे आणि या संकटातून आता ईश्वरी अर्णवचा जीव वाचवते, परंतु स्वतः मात्र जखमी होते. पण तरी सुद्धा अर्णवने ईश्वरीसाठी आता जी काही ही सेवा केलेली आहे, जी काही मागणी प्रार्थना केलेली आहे, तर त्या सगळ्यामधून आता ईश्वरी ह्या संकटातून बाहेर येते आणि आपल्या अर्णवसाठी आता ईश्वरीचा जीव परत आलेला आहे. परंतु ईश्वरीने आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं सात्विक फॅशन आहे तर ते वाचवलेलं तर असतं, परंतु वल्लरी, सौदामिनी, राकेश या तिघांनाही आता अटक झालेली आहे आणि त्यात म्हणजे आता हा उदयकांत मरण पावलेला आहे. कारण आता वल्लरीने त्याला तेथे बोलावून घेतलेलं आहे, पण स्वतःच्या मरणाच्या दारात तो आलेला आहे आणि त्यात म्हणजे आता आपल्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांना ह्या संकटातून वाचवण्यासाठी रमाकांत आपल्या जीवाची पर्वा न करता अगदी वाऱ्याच्या वेगाने तेथे धावत आलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो, सविस्तर नक्की आता बघूयात की काय होणार आहे. नक्की आता त्यासाठी जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तो जोपर्यंत तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघता तेव्हा तुम्हाला सर्व काही आहे तर ते समजेल. तेव्हा मित्रांनो, हे बघा, आता कार्यक्रमाचा दिवस असतो. सगळेजण खूप छान तयार होऊन आता या फंक्शनला म्हणजे ह्या कार्यक्रमाला जायला निघलेले असते, स्पर्धेला. आणि त्याच वेळेस आज तर आता जी स्पर्धा आहे तर ती कॉम्पिटिशन लागलेली आहे आणि तेथे मात्र आता ईश्वरीला छान असं पदार्थ बनवायचे असतात. त्यात नक्की काय करायचं काय नाही हे सगळं ईश्वरीने ठरवलेलं असतं आणि ईश्वरीने सर्व तयारी केलेली सुद्धा असते. पण त्यासाठी जे काही आता टॅमॅटो वगैरे सगळं काही आहे तर ते मात्र ईश्वरीने आता त्या ड्रेसमध्ये त्याची डिझाईन बनवायला आता अर्णवला मदत करणार असते. आता सगळं काही तिने तयारी करून घेतलेलंच असतं, पण जे पदार्थ आता ईश्वरी बनवणार आहे तर ते सगळे पदार्थ ईश्वरीने आता अगोदर त्याची सगळी तयारी केलेली असते. पण नम्रता मात्र आता असं काहीतरी त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करते की ईश्वरीच्या साडीवर आता ती फेविकॉल साडून देते आणि आता ईश्वरीला साडी नेसता येऊ नये यासाठी तिने हे सर्व केलेलं असतं. पण ऐन वेळेस सगळं मॅनेज होतं. त्यानंतर इकडे आता रमाकांत हा उदयकांच्या तावडीतून सुटलेला आहे, कारण त्याने आता जरीही ते जेवण आहे तर ते जेवलेलं नसतं. आता उदयकांतला असं वाटतं की आता हा बेशुद्ध पडला असेल, पण तरीसुद्धा मात्र आता रमाकांत हा बेशुद्ध नसतो. तो लगेच आता उदयकांतची गचंडी धरतो, कारण उदयकांतने आता रमाकांतचे हात वगैरे सोडलेले असतात आणि आता उदयकांतची गचंडी धरून तो त्याला तेथेच म्हणजे मारतो आणि त्याला मारून मात्र आता तो तेथून पळ काढणार असतो. तेथून पळून जातो, उदयकांतला फारच मारतो. उदयकांत मात्र आता बेशुद्ध पडलेला असतो. रमाकांत त्याची चांगलीच आता झांज उतरवतो. त्यानंतर रमाकांत बिचारा धावत धावत मात्र आता रोडने येत असतो आणि त्याच वेळेस आता अर्णव, ईश्वरी मात्र घाईने त्या म्हणजे स्पर्धेला यायला निघालेले असतात. पण एका ठिकाणी मात्र आता अर्णव हा गाडी थांबवतो, कारण त्याला काहीतरी आता आठवतं. म्हणून तो ईश्वरीला म्हणतो की हे बघ ईश्वरी, अगं आत्ता मी काम करतो, आत्ता म्हणजे जे आपल्याला लागलेलं आहे ते सामान घेऊन येतो, तोपर्यंत तू इथेच थांब. आणि त्याच वेळेस मात्र आता रमाकांत गाडीच्या डिक्कीमध्ये बसतो आणि गाडीच्या डिक्कीमध्ये बसून तो मात्र आता तिकडे आलेला आहे आणि आता तो स्पर्धेच्या ठिकाणी येऊन पोहोचलेला असतो. पण इकडे जेव्हा आता उदयकांतला शुद्ध येते तर तो बघतो तर काय इथे रमाकांत गायब आहे. म्हणून आता तो घाईने वल्लरीला फोन करतो. वल्लरीला म्हणतो की तो रमाकांत येथून गायब झालेला आहे. तेव्हा आता वल्लरी म्हणते की अरे काय बोलतोस, आता तो रमाकांत कुठे गेला, त्याला शोधावं लागेल आणि एकतर मला स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि तुला मी वेश बदलून तेथे बोलावलेलं आहे, म्हणून आता हा रमाकांत कुठे गेला असेल म्हणून त्याला शोधायचं. आता काय करायचं, वल्लरीला खूप टेन्शन आलेलं असतं. ती उदयकांतला फार रागवते. उदयकांतला म्हणते की एकदा एक काम दिलेलं व्यवस्थित करता येत नाही, आता कुठे शोधायचं त्या रमाकांतला. अरे मूर्खा,
मी तुला फक्त एक काम सोपवलं होतं, तुला त्याचे हात वगैरे सोडायला सांगितले नव्हते. आणि वल्लरी म्हणते की चल लवकरात लवकर. मात्र आता तू त्याला शोधत शोधत तिकडे उदयकांत आता धावतच निघलेला असतो. एक तर त्याला मार लागलेला असतो. तेव्हा तो आपला वेश बदलतो आणि तिकडे स्पर्धेच्या ठिकाणी यायला निघतो. आता रमाकांतने इकडे डिक्कीमध्ये बसून येऊन स्पर्धेच्या ठिकाणी तो आलेला आहे. आणि आता ह्या राकेशने मात्र बॉम्ब अशा ठिकाणी ठेवलेला आहे, कारण त्याला आता अर्णवला मारायचं असतं. आणि आता तो सगळी तयारी करत असतो. तो बॉम्ब कुठे लपवायचा. ऐन वेळी स्टेजवर मात्र आता हा बॉम्ब लपवायचा कसा, कारण जे काही बक्षीस असेल आणि आता जेव्हा मात्र आता अर्णव ईश्वरी हे दोघंही बक्षीस घेण्यासाठी जातील त्याच वेळेस मात्र त्या अर्णवच्या चिंधड्या होतील. पण यामध्ये ईश्वरीला काही व्हायला नको, कारण ईश्वरी आपली आता इंदोरी जिलेबी आहे. काही झालं तरी ती माझीच व्हायला हवी. आता अर्णवलाच मात्र आता मला उडवायचं आहे. त्यानंतर आता इकडे वल्लरी हातामध्ये पिस्तूल वगैरे घेऊनच आलेली असते, कारण तिला तेथे रमाकांतला शोधायचं असतं. पण ऐन वेळेस आता उदयकांत येथे वेश बदलून आलेला आहे. आणि वेश बदलून आलेल्या उदयकांतला वल्लरी ओळखते आणि त्याच्यावर रागवत असते. आणि आता मात्र वल्लरी आणि उदयकांत एकमेकांना भेटलेले आहेत हे रमाकांतने बघितलेलं असतं. रमाकांत लपून बसलेला असतो. काही झालं तरी आज मी माझ्या अर्णव आणि ईश्वरी यांना काही होऊन देणार नाही. पण आजची आज या वल्लरीचं सत्य अख्ख्या जगासमोर आले पाहिजे असे तो ठरवतो. म्हणून मात्र आता त्याने आता गन आहे तर ती गन ताब्यामध्ये घेण्याचं ठरवलेलं असतं. पण आता हा राकेश कुठे बॉम्ब लपवत आहे हे त्याने पाहिलेलं असतं, कारण राकेश म्हणजे हे तर आपला जावई बापू आहे आणि हा तर जेलमध्ये गेला होता आणि हा सुटला कसा. म्हणून मात्र रमाकांत आता राकेश सुटलेला आहे त्याला माहिती होतं आणि त्याला धक्काच बसलेला असतो की आता हे अर्णवपर्यंत कसं पोहोचवायचं याचा तो विचार करत असतो. अर्णव आता तिकडे स्पर्धेमध्ये आहे आणि ऐन वेळेस आता कॉम्पिटिशन सुरू झालेली असते. कॉम्पिटिशन सुरू होऊन आता मात्र अर्णव आणि ईश्वरी हे सगळेजण आता हे स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. सगळेजण आपापल्या स्पर्धेला लागलेले असतात. आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे हा रमाकांत आतमध्ये घुसतो आणि रमाकांत आतमध्ये घुसल्यानंतर आता ही वल्लरी मात्र आता बघत असते येथे कुठे रमाकांत दिसतो का. ऐन वेळेस तो इकडे यायला नको, नाहीतर खूप मोठा घोळ होईल. अर्णव आणि ईश्वरीला सत्य सांगेल. काही झालं तरी आपल्याला त्याच्यावर आता लक्ष ठेवायचं आहे. परंतु आता रमाकांत ईश्वरीला शोधत असतो. ईश्वरीला आता शोधून हे सर्व सांगायला हवं, कारण बॉम्ब कुठे लपवलेला आहे आणि राकेश सुटलेला आहे हे सगळी माहिती मात्र रमाकांतला द्यायची असते. रमाकांत मात्र आता ईश्वरीच्या रूममध्ये घाईने येतो. ईश्वरी तयारच होत असते आणि तेवढ्यात मात्र रमाकांत तेथे आलेला बघून आता ईश्वरी घाबरते. ईश्वरी बघते तर काही हे तर बाबा आहेत. तेव्हा ईश्वरीला बाबांची ती अवस्था बघून धक्का बसलेला असतो. ईश्वरी विचारते की बाबा काय झालं, तुमची अवस्था अशी कशी झाली आणि तुम्ही तर पंढरपूरला गेला होतात ना. तेव्हा आता रमाकांत घडलेला सगळा काही प्रकार ईश्वरीला सांगतो आणि ईश्वरीला म्हणतो की हे बघ आता अर्णवच्या जीवाला आज खूप मोठा धोका आहे आणि मी तुझ्यासमोर हात जोडतो, माझ्या अर्णवला वाचव. आणि राकेश सुटलेला आहे. राकेशने अशा ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे की तो बॉम्ब मात्र आता तो अर्णवला त्यामध्ये तुकडे तुकडे करून उद्ध्वस्त करणार आहे. आणि त्यात म्हणजे आता हा उदयकांत आणि वल्लरी हे मला शोधतात. ते माझ्या मागावर आहे आणि कुठल्याही प्रसंगी ते मला बघतील आणि मला मात्र मारतील. तेव्हा ईश्वरी बाबांना शांत करते. ती म्हणते की बाबा तुम्हाला सुद्धा काही होणार नाही आणि अर्णव सरांना सुद्धा मी तुम्हाला शब्द देते. तेव्हा आता ती बाबांचे पाणी वगैरे प्यायला देते आणि बाबांच्या जखमेला वगैरे आता टूप वगैरे लावते आणि बाबांना म्हणते की बाबा हे बघा आता तुम्ही येथे थांबायचं. आता येथे मात्र मी तुम्हाला अविनाश मामाबरोबर राहायला सांगते, कारण तुम्हाला भीती वाटणार नाही. नक्की कोणीतरी आता पुन्हा तुमच्या मागे लागलेले आहे. तोपर्यंत मी आता अविनाश मामांना तुमच्यासोबत राहायला सांगते. तेव्हा रमाकांत म्हणतो की हे बघ अगं पोरी, पण काही कर, आज हे संकट तुला वाचवायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा गणूबाप्पा आपल्यासोबत आहे. गणूबाप्पाची साथ असताना आपल्याला कोणीच काही होऊ शकणार नाही. तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका. आणि त्याच वेळेस मात्र इकडे राकेश आता एका वर्कर बॉयचा वेश घेऊन आलेला आहे. तो बाथरूम वगैरे क्लीन करत असतो आणि तेवढ्यात आता एक हवालदार आहे तर तेथे जवळ येतो आणि जवळ येऊन म्हणतो की नक्की तुम्ही इथे काय करतात, कोण आहात तुम्ही. राकेश थोडासा गडबडून जातो. आता हवालदाराला मात्र संशय आलेला असतो, कारण नक्कीच हा कोणीतरी वेगळाच माणूस आहे आणि इथे कशासाठी आला असेल असं मात्र तो बघत असतो.
आणि त्याच वेळेस मात्र राकेशने जो काही बॉम्ब आहे तर तो तेथे ठेवलेला असतो, कारण हवालदाराला संशय येऊ नये यासाठी त्याची पूर्ण तयारी सुरू असते. आणि तेवढ्यात मात्र आता उदयकांत आणि वल्लरी हे रमाकांतला तेथे शोधत असतात की हा इकडे कुठे आलेला आहे का. काही करून मात्र आता ही स्पर्धा अर्णव आणि ईश्वरी यांना जिंकायला नको, तर इकडे प्रत्येकाचे प्रयत्न सुरू असतात. तिकडे सौदामिनीचे सुद्धा आता डोकं होड सुरूच असते. काही झालं तरी अर्णव जिंकायला नको. आणि आता हा राकेश कुठे उलटला असेल आणि याने बॉम्बची काय तयारी केली असेल, सगळं उद्ध्वस्त झालंच पाहिजे असं मात्र आता सगळे प्लॅननुसार सुरू असतं. त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी मात्र आता सगळं काही बघते. नक्की आता याने बॉम्ब कुठे ठेवला असेल म्हणून ती बॉम्ब शोधण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेवढ्यात मात्र आता हा म्हणजे राकेश समोर तिला दिसतो. राकेशला समोर बघता क्षणी ईश्वरी पाहतच असते. ईश्वरी म्हणते की हाच राकेश आहे, आता याचा पाठलाग करायला हवा, परंतु हा नक्की बॉम्ब कुठे ठेवतो, काय करतो यावर लक्ष ठेवायला हवं. किती काही झालं तरी आज ही स्पर्धा जिंकायची म्हणजे जिंकायचीच. आणि आता हे सगळं म्हणजे व्यवस्थित पार पडलंच पाहिजे. काहीतरी करून मात्र आता हे सर्व पार पडायला हवं असे तिने मात्र ठरवलेलं असतं. त्यानंतर मात्र आता जेव्हा ईश्वरी पुढे येते, ईश्वरीने आता छान असं म्हणजे ह्या स्पर्धेचं शेवटचं जे काही पॉईंट आहे तर छान मात्र तिने आता त्यामध्ये गुण पटकावलेले असतात. पण त्याच वेळेस मात्र जेव्हा हा बॉम्ब आहे तर त्या बॉम्बच्या मात्र तिने वायरी तोडून ठेवलेल्या असतात. आता ईश्वरीने हे सगळं आपल्या जीवावर लढून केलेलं असतं. पण त्याच वेळेस मात्र हा उदयकांत पुढे येतो आणि उदयकांत हा रमाकांतला गोळी मारायला जातो. पण त्याच वेळेस मात्र आता ती गोळी ईश्वरीला लागते. ईश्वरीला बक्षीस भेटलेलं असतं. ईश्वरी जिंकलेली असते आणि सगळेजण टाळ्याच वाजवत असतात. आणि उदयकांतने जी गोळी झाडलेली आहे तर ती रमाकांतला वाचवण्याऐवजी ईश्वरीला लागते. आणि ईश्वरीला गोळी लागता क्षणी मात्र आता रमाकांत पुढे येतो. रमाकांत वल्लरीला सगळ्यांच्या समोर म्हणतो की वल्लरी, जे काही तू पाप केलेलं आहे मी तुला नाही सोडणार. ईश्वरीला जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही. म्हणून आता तो पोलिसांना वल्लरीच्या मागे जायला सांगतो. वल्लरी आणि उदयकांत पुढे पळत असतात. पण पोलिसांनी उदयकांतला मात्र आता पकडलेलं असतं, कारण अर्णवने उदयकांतचा पिछा काही सोडलेला नसतो. उदयकांतची गचंडी धरत त्याने मात्र आता तेथे पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलेलं असतं. आणि सौदामिनी आणि आता ह्या वल्लरी यांचा सुद्धा आता फरशा पूर्णपणे पाडलेला आहे. हे सगळं काही मात्र कांड रमाकांतने बाहेर काढलेलं असतं. आणि राकेशच्या बॉम्बचे चुथडे करून मात्र आता हा राकेशला सुद्धा पोलिसांच्या ताब्यात ईश्वरीने पकडून दिलेलं असतं. राकेश मात्र कितीही प्रयत्न करायला जरी गेला होता पण तरी सुद्धा मात्र राकेश तिथून निसटण्याचा प्रयत्न करतो. आता मात्र अर्णव त्याची गचंडी धरून त्याला ओढतो आणि रमाकांत मात्र आता त्याच्या सनसन कानामागे देतो आणि वल्लरीला पकडून तो घेऊन येतो. वल्लरीला आता सगळ्यांच्या समोर आणलं जातं आणि शेवटी वल्लरी आता हात जोडून माफी मागण्याचा प्रयत्न करत असते. पण ईश्वरीला गोळी लागलेली आहे. सगळेजण आता ईश्वरीच्या जवळ आहे आणि घाईने ईश्वरीला आता हॉस्पिटलला नेलं जातं. ईश्वरीच्या जीवाला मात्र आता धोका असतो. ईश्वरीचं रक्त व्हायला गेलेलं असतं. पण तरीसुद्धा मात्र आता ईश्वरी काही हार मानलेली असते. तिने आता अगदी या संकटातून बाहेर काढण्यासाठी अर्णवने देवाचा धावा केलेला असतो आणि ईश्वरीला सुद्धा या संकटातून बाहेर काढलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल, ईश्वरीचा जीव कसा वाचेल हे बघणं आता खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.